चला इन्ग्रेडियंट बघू. कोथिंबीर घेतली, मिरची घेतली, ओवा, जिरा आणि लसूण घेतला. हे स्वच्छ करून घेतलं आणि आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालून घेऊ. चला आता कोथिंबीर स्वच्छ धुवून घेऊन याच्यामध्ये घातलेली आहे अशा पद्धतीनं. आणि आता ह्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. आणि तसंच आपण आता ह्याच्यामध्ये लसणाच्या 10-15 पाकळ्या पण टाकून घेऊ. जिरा, ओवा हे पण सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्सरमधून पेस्ट करून बाजूला ठेवून द्यायचं. नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला रेसिपीला सुरुवात करू. 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी मी मैदा घेतला, पाव वाटी हे घेतलं रवा घेतला. अशा पद्धतीने हे रवा पण ह्याच्यामध्ये घालून घेते. आणि तशाच पद्धतीनं एक पाव वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. बेसनच्या पिठानं पुरीला खमंगपणा येतो, चविष्ट लागते. आणि अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे. हे तेल आता गरम करून, कडकडीत गरम करून हे तेल ह्याच्यावर ओतून घ्यायचं, कारण पुऱ्या आपल्या खुसखुशीत होतात. आता हे गरम आहे. गरम असल्यामुळं आपण ह्याला एका चमच्यानं थोडं हलवून घेऊ, थोडंसं मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने हे सगळं तेल पिठामध्ये सगळ्या मिक्स करून घ्यायचं. गरम आहे, हाताला पोळतं म्हणून आपण ह्या चमच्यानं आपण हे मिक्स करून घेत आहोत. बघा अशा पद्धतीनं हे सगळं मिक्स बघू. आता ते गरम आहे का, आता थंड झालेलं आहे. आता हे काढून घेऊ, चमचा पण बाजूला काढून घेऊ. अशा पद्धतीने हे चमचा बाहेर काढलेला आहे. आता त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी हळद टाकली. अशा पद्धतीनं 1-1.5 चमचा हळद टाकून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट पण टाकलं, कारण हिरवी मिरची टाकलेली म्हणून आपण 1च चमचा लाल तिखट टाकलेले. आणि हे पेस्ट केली होती आपण, कोथिंबीर, लसण, जिरा, ओवा हे टाकून सगळी पेस्ट केलेली आपण ह्याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्या मीठ टाकून घ्यायचं आहे. तर हे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. पाणी न घालताच अगोदर हे सगळं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये, सगळे इन्ग्रेडियंट टाकलेले. आणि आता पाणी टाकून थोडं मऊ करून घ्यायचं, मळून घ्यायचं व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीनं सगळं एकजीव करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीनं थोडं पाणी टाकलं आणि हे थोडं अजून मळून घेऊ. हे सगळं मळून घ्यायचं, कारण आपल्याला हे मळून घेतल्यानंतर ह्याचा एक व्यवस्थितरित्या डो करून घ्यायचा. अशा पद्धतीने हे डो तयार करून घेतलेला आहे. आपण जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही, मध्यम पीठ करून असं बोट रुतेलं असं एवढं हे करून घ्यायचं. चला मग आपण पुऱ्या करू. आता पोळपाट घेतला, पोळपाटावर छोटासा एक बॉल करून त्याची एक पुरी लाटून घेतली. अशा पद्धतीने हे पुरी लाटून घ्यायची. बघा ही पुरी लाटून घेतलेली आहे. जास्त मोठा पण आकार करायचा नाही आणि जास्त छोटा पण ठेवायचा नाही. अशा पद्धतीने ही पुरी लाटून घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीनं मी ह्या सगळ्या पुऱ्या लाटून घेते. आता एकसारखी आणि जाड पण ठेवायची नाही आणि पातळ पण करायची नाही. बघा अशा पद्धतीने ही पुरी केलेली आहे. आता सगळ्या पुऱ्या करून घेतल्या. आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल ओतलं. आपली पुरी व्यवस्थित तळेल एवढं तेल ओतून घ्यायचं. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये ही पुरी टाकून घेते मी. आता वरी थोडं तेल ओतून हे करायचं, शिंपडायचं, म्हणजे पुरी छान फुगते. बघा कशी टम फुगली ना पुरी आपली. अशा पद्धतीनं तेल टाकायचं आणि ही पुरी आपण तळून घ्यायची. बघा अशा पद्धतीने ही पुरी तळून घेतलेली आहे. अशा पद्धतीने ही पुरी तळून घ्यायची. अजून एक पुरी आपण तळून घेऊ.
बघा अशा पद्धतीने त्याच्यावर तेल ओतून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ही पुरी तळून घ्यायची. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. अशा पद्धतीने ही पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. बघा कशी टम फुलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.